गुड इव्हनिंग एव्हरीवन. जस्ट कन्फर्म मी माझा आवाज सर्वांना क्लिअर आहे. लेट मी नो. माझा व्हिडिओ सर्वांना क्लिअर आहे. जस्ट सेकंड. क्लिअर टाईप क्लिअर फटाफट सर्वांनी एक टाईप क्लिअर करा. ओके गुड. सो ज्या लोकांनी कॅमेरा करणं ऑन पॉसिबल आहे त्या लोकांनी आपलं कॅमेराज टर्न ऑन करा. कारण ही सिरीज खूप महत्वाची ठरणार आहे. आजपासून 4 डेज आपण बरेच काही नवीन शिकणार आहोत. एक्झॅक्टली आपल्या बिझनेसमध्ये कुठे कुठे अडथळे येत आहेत, आपण कुठे स्टक आहोत, तुम्हाला या सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहे येणाऱ्या 4 डेज सिरीजमध्ये. ओके. तर सर्वांनी एक वेळेस या ठिकाणी टाइप करा आय एम एक्साइटेड. फटाफट सर्वांनी टाइप करा आय एम एक्साइटेड. थोडीशी एनर्जी दाखवा. थोडीशी एनर्जी दाखवा मला. फटाफट सर्वांनी टाइप आय एम एक्साइटेड, आय एम एक्साइटेड, आय एम एक्साइटेड. वा वा, खूप छान खूप छान. फटाफट सर्वांनी टाइप करा. ओके ओके ओके. ठीक आहे. गुड. व्हेरी गुड एव्हरीवन. सो वेलकम बॅक अगेन वन्स अगेन सर्वांना. हरे कृष्ण, राधे राधे, जय शिवराय सर्वांना. आज आपल्या ट्रेनिंगचा पहिला दिवस आहे. सो आपला टॉपिक जो आहे आजचा, किती लोकांना माहिती आहे लाईक व्हॉट इज द टॉपिक फॉर टुडेज सेशन? टाईप करा फटा सरांनी. टाईप करा. टाईप टाईप. बघूया की किती लोक ऍक्टिव्ह आहेत प्रॉपरली. मी माझा कॅमेरा ऑफ करत आहे कारण इथे कॅमेरा सर्वांचे ऑफ आहेत. मी पण कॅमेरा ऑफ ठेवून सेशन घेतो, बेस्ट असेल. साक्षी, श्रुती, सुवर्णताई, त्यानंतर सादिक, नूतन. प्रत्येकाचं नाव घ्यायला नाही पाहिजे. ओके. टर्न ऑन युअर कॅमेराज गाईज. लास्ट. गोल सेटिंग अँड माइंडसेट. येस येस येस, गोल सेटिंग. मॅम तो एक मिनिट, तुम्हाला मी करतोय, होच करतो मला पण. मॅम तुम्हाला मी कोर्स केलंय. तुमचा आवाज येत नाहीये. ओके, आवाज येतोय सर्वांना माझा? येस क्लिअर मी मॅम. कॅमेरा ऑन नाही करू शकत आहे आता, कारण की मी बाहेर आहे. नो मॅम चला. बट गाईज, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सर्वांनी कॅमेरा ऑन करा. नोटबुक, पेन घेऊन बसा, कारण की आजचं सेशन खूप जास्त महत्वाचा होणार आहे. स्पेशली बिगिनर्स जे काम करत आहेत पण समजत नाही, कारण की खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आज शिकायला मिळणार आहेत. सागर सर तुम्हाला खूप अशा नवनवीन गोष्टी सांगणार आहेत, जेणेकरून तुमचा हा जो 4 दिवसांची आपली सिरीज होणार आहे त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. जर आजचा सेशन काळजीपूर्वक ऐकाल तर पुढचे 3 दिवस तुम्हाला समजून येतील. ठीक आहे. सो मेक शुअर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सर्वांनी कॅमेरा ऑन करा. आय नो थोडासा लेट आहे हा टायमिंग, बट सगळ्यांना आपण सगळ्यांचा विचार करूनच हा टायमिंग ठेवलेला आहे. सो नोटबुक पेन घेऊन बसा आणि कॅमेरा ऑन करा ज्यांना पॉसिबल आहे. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. ओके. सो गाईज, तर मला सांगा, तुमच्यापैकी या ठिकाणी किती लोक नवीन आहेत ज्यांचा फर्स्ट सेशन आहे आज माझ्यासोबत? हा तुमचा फर्स्ट सेशन आहे. टाईप मी जर तुम्ही या ठिकाणी पहिले आहात तर. फर्स्ट टाइम. मी. ओके. बरेच लोक आहेत. बरेच लोक आहेत. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आपण सुरुवात केल्यानंतर किंवा सुरुवात करताना, बिझनेस करू द्या किंवा आपण जॉब करतोय किंवा आपण कोणत्या पण एखाद्या गोष्टीवरती काम करताना, अगोदर मला काम का करायचं आहे हे खूप महत्वाचं आहे की मला
आज काम का करायचं किंवा मी इथून जी सुरुवात करणार आहे, काय कारण आहे ज्यामुळे मला काम करायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला क्लॅरिटी राहणार नाही तोपर्यंत तुम्ही त्यासाठी काम करू शकणार नाही अजिबात. मग त्यामुळेच तुम्हाला हा आजचं सेशन आहे ज्यामध्ये आपण गोल सेटिंग आणि ऑन माइंडसेट वरती बोलणार आहोत, शिकणार आहोत. ठीक आहे. आणि आज कोणत्या प्रकारची पीपीटी वगैरे नाही या ठिकाणी. जस्ट तुम्हाला सर्वांना ऐकायचं आहे, प्रॉपर त्याला मी जे पॉईंट सांगितलं तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. चला, तर मला सांगा इथे बसल्यापेक्षा लोकांना, किती लोकांना आयुष्यामध्ये खूप जास्त पैसा कमवायचा आहे? टाईप करा. टाईप करा. हात हात हा रेज हँड करा, हँड रेज करा. ठीक आहे. आता मला म्हणलं की सर मला पैसा कमवायचा आहे, मला सांगा किती लोकांना एक्झॅक्टली माहिती आहे की मला इतके पैसे कमवायचे म्हणून. आता बदलू नका, आता आपले निर्णय बदलू नका. तुम्ही जो अगोदर विचार केला होता ते सांगा मला. किती लोकांना एक्झॅक्टली माहिती आहे की मला किती पैसा कमवायचा म्हणून? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 1 CR, 1 CR, 2 CR. नंबर टाइप करा. टाइप युअर नंबर्स. 1 CR. ओके. 1 CR, 1 CR, 1 CR. मी 1 CR, 1 लाख, 2 CR. ठीक आहे, खूप छान. आता सर्वजण मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांनी ते 1 CR आपलं लिहून ठेवलंय कुठेतरी किंवा समोर चिपकवलेलं आहे? किती लोकांनी केले ते? आय थिंक 90% लोकांनी केलं नसेल. फक्त गोष्ट डोक्यामध्ये घेतली की मला करायचं आहे. आणि फ्रँक व्हा. असं नाही की तुम्हाला मी भांडणार आहे किंवा तुम्हाला ओढणार आहे. जे आहे ते सांगा की सर हा मी लिहून ठेवलं नाही. आपण फक्त एखादी गोष्ट डोक्यामध्ये घेतली की मला ही गोष्ट करायची आहे. पण लक्षात ठेवा, गोष्ट फक्त डोक्यामध्ये घेऊन येत नाही. ती गोष्ट तुम्हाला त्या अगोदर पेपरावरती काढावं लागेल. पेपरावरती येते गोष्ट. कोणती पण गोष्ट 2 वेळेस घडते. पहिले माइंडमध्ये, नंतर पेपरावरती, नंतर ऑटोमॅटिक त्या ऍक्शनमुळे होते थर्ड गोष्टला. पण ऍज अ बिगिनर लेवलला तुम्हा सर्वांना ही गोष्ट समजणं महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात करता, सुरुवात केल्यावर तुम्हाला तुमचं जे गोल आहे, तुम्ही जे पण ड्रीम अचीव करायचं तुम्हाला ते अगोदर लिहून ठेवणं महत्वाचं आहे. ठीक आहे. मला किती कमवायचं आहे, यू शुड नो अबाउट दॅट. जर तुम्हाला तेच माहिती नाही की मला किती कमवायचं आहे, किंवा जर तुम्ही मला कसं मला आता या ठिकाणी ना तुम्ही सांगतो फ्रँकली की प्रत्येकाने टाईप केलं 1 CR, 2 CR टाईप केलं. पण त्यांना मी हा क्वेश्चन करण्याच्या अगोदर त्यांना माहिती नव्हती की मला किती कमवायचं आहे म्हणून. मी म्हणल्यावर लोकांनी टाईप केलं या ठिकाणी. मला सांगा, तुम्हाला यायचं मुंबईला आणि तुम्ही पुण्याच्या ट्रेनचं तिकीट काढलं किंवा तुम्ही तिकीट काढलंच नाही, तुम्ही पोहोचणार का? नाही ना? बरोबर. जर तुम्हाला तुमचं गोल माहित नाही की मला या ठिकाणी जायचं आहे, मग तेव्हा तुम्ही जाऊ शकाल का? सहज गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. मग त्या कारणामुळं आज जितके लोकांनी काम चालू केलं आहे, मला सांगा तुमचं स्ट्रॉंग रिझन काय आहे? मी काम करतो, मी चार्ट पर्सनली करतो. ओके. इफ यू आर नॉट कम्फर्टेबल तुम्ही मला सांगा की तुम्ही काम चालू का केलं आहे, काय तुमचं रिझन आहे? येस, मी चॅटिंग केले. चार्ट फक्त मी पर्सनल केला आहे. सर्वांनी मला टाईप करून सांगा, कारण हे महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत मला समजणार आहे की तुमचं गोल काय आहे तोपर्यंत तुम्हाला मी त्या ठिकाणी रोडमॅप देऊ शकणार नाही. डॉक्टर तुमचा इलाज तेव्हा करू शकतो जेव्हा त्याला तुमचा रोग माहिती असेल. असं असतं का डॉक्टरकडे गेल्यानंतर घ्या सुई घालून, सुई घ्या, नाही ना? येस. टाईप करा फटाफट सर्वांनी. मी मी बघतो या ठिकाणी. फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, फॅमिली सपोर्ट करायचा आहे. ऑप्शन येत नाही का चॅट करण्याचा?
किती लोक येत नाही, ठीक आहे, मी परत एव्हरी करेन. ठीक आहे, नो इश्यू. सर्वजण आपलेच लोक आहेत. नाव चेक करा सर्वांनी. सेशन शॉर्ट होईल, स्वीट स्वीट होईल. शॉर्ट सेशन, डोंट वरी. इट विल लाईक 45 मिनिट्स टू 1 आवर सेशन आपला असं 10 वर क्लिअर आपण संपून जाईल सेशन पूर्ण. ठीक आहे, टाईप करा सर्वांनी फटाफट फटाफट, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. तुम्हाला काम का का करायचं आहे? फायनान्शियल सपोर्ट, ओके. बनायचं, इंडिपेंडंट बनायचं आहे, ड्रीम पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, स्वतःचे घर, ओके, फॅमिलीला सपोर्ट, इंडिपेंडेंट, ड्रीम्स कम्प्लीट, फ्रीडम. म्हणजे प्रत्येकाचं कुठं ना कुठं या 4 गोष्टी आहेत, जसं की करिअर, मनी, फॅमिली, बरोबर, किंवा मटेरिस्टिक गोल. बेटर फ्युचर फॉर डॉटर, सेल्फ ग्रोथ, इंडिपेंडेन्सी, बरोबर. ओके, न्यू लर्निंग्स. चला, आता यासाठी काय होतं माहिती काय, बघा, ड्रीम्स प्रत्येकाचे असतात. फायनान्शियली सपोर्ट, फायनान्शियली स्ट्रॉंग प्रत्येकाला व्हायचं असतं, पण प्रत्येकाला ती गोष्ट अचीव करू शकत नाहीत. यामागे काय कारण आहे माहिती आहे का? मी सांगतो. लोक मेहनत करतात, पण चुकीच्या डायरेक्शनने. आज या ठिकाणी बरेच लोक ऍफिलिएट बिझनेस करत आहेत, फ्रीलान्सिंग करत आहेत, पण तुम्हाला एक्झॅक्टली ते रोडमॅप माहितीच नाहीये की कोणते स्टेप केला आपण रिझल्ट येऊ शकतो म्हणून, कोणती गोष्ट घेतला आपल्याला त्यामध्ये बेनिफिट होऊ शकतं म्हणून. कारण मेन डायरेक्शन नाहीये, बरोबर. मला सांगा, एक जंगल आहे, एका जंगलामध्ये 2 माणसं पळत आहेत. एक दिवसभर जंगल फिरतो, दुसरा व्यक्ती आहे, तो काय करतो, मॅप काढतो, मॅपच्या अनुसार तो पळतो. कोणता व्यक्ती जंगलाच्या बाहेर निघेल? सेकंड वाला, पहिला वाला? ऑफकोर्स सेकंड वाला, ज्याने मॅप लावला होता. कारण त्याला त्याची डायरेक्शन माहिती होती की मला या रूटने जायचं आहे. पहिला वाला बिचारा तो त्या दिवसभर तो घुमत राहिला, बरोबर. तात्पर्य हे सांगण्याचं की ज्याच्याकडे मॅप आहे, ज्याच्याकडे प्रॉपर कन्सिस्टन्सी ऍक्शन आहे, किंवा एक प्रॉपर ब्ल्यूप्रिंट आहे की मला ही गोष्ट करायची आहे आणि यासाठी मला हे स्टेप घ्यायचे आहेत, मग तेव्हा तो व्यक्ती इझिली गोष्टी अचीव करू शकतो. हार्ड वर्क प्लस रॉंग डायरेक्शन होतं, बऱ्याच लोकांचं असं होतं. आणि असं वाटतं की तेव्हा मग रिझल्ट येत नाही, मग तेव्हा फ्रस्ट्रेशन होते. पण त्याच ठिकाणी तुम्ही समजा प्रॉपर स्ट्रॅटेजी, ब्ल्यूप्रिंट, रोडमॅप घेतला, मग तुम्हाला त्यामध्ये 100% चांगली ग्रोथ भेटते. यू विल गेट व्हॉट यू वॉन्ट. ठीक आहे, तर तात्पर्य हेच आहे की लक्षात ठेवा, हार्डवर्क प्लस रॉंग डायरेक्शन केला तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन असेल, तुम्हाला रिझल्ट कमी येते, रिझल्ट येणार पण नाही. जर तुम्ही स्मार्ट निर्णय घेतला, त्यावरती काम केलं, ऍक्शन घेतलं, किंवा तुम्ही तुमची पूर्ण एक ब्लूप्रिंट बनवली, तर तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट येऊ शकतो. कारण तुम्हाला सांगतो ना, हे अगोदर माहिती होणं गरजेचं आहे. बरेच गोष्ट यामधले प्रत्येकाला माहिती आहे की सर असं असं असतं म्हणून, पण तरी पण कळतं पण वळत नाही. त्यामुळे हे गोष्टी आपल्याला वारंवार सांगणं महत्वाचं आहे, कारण आपली ह्युमन सायकोलॉजी की आपण त्या गोष्टी सिरियसली घेत नाही. ठीक आहे, आता मला सांगा, आपलं गोल म्हणजे काय? व्हॉट इज गोल? सर्वांनी थोडंसं इंटरॅक्शन करा प्लीज, ट्राय टू अंडरस्टँड. इंटरॅक्शन करा, झोपू नका. मला माहिती आहे जेवण झालं काय लोकांचं. ठीक आहे, इंटरॅक्शन करा, थोडंसं इंटरॅक्शन ठेवा. व्हॉट इज गोल? तुमच्या मताने गोलचा अर्थ काय? द थिंग यू वॉन्ट टू अचीव इन, ओके गुड. त्यानंतर
त्यानंतर फोकस, नो. चला आता मला या ठिकाणी बरेच उत्तर येत आहेत. पैसा आहे, मनी आहे, सॉरी, 1 लाख, 2 लाख, कार, बाईक, घर. गोल म्हणजे फक्त 50,000, 1 लाख कमवणं, कार घेणं, घर बांधणं असं नाही. तुम्हाला सांगतो आज आपण गोल कशा प्रकारे डिसाईड करणार. सर्वांनी हे नोट करून घ्या. आपण बेसिकली आजपासून गोल जे आहेत ना, या 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार आहोत. तुम्हाला आता पण कोणी सांगितलं माहिती नाही बरं, पण नाव इट्स युअर टाइम की तुम्हाला तुमचा गोल डिसाईड करायचा आज. ठीक आहे. तर त्यामधला जो पहिला पार्ट आहे ना, तुम्ही लिहून घेऊ शकता. तो पहिला पार्ट आहे आपला गोलमध्ये टोटल 4 भाग आहे. 4 भाग करूया. काय करा माहिती आहे का, असं एक पेज घ्या. समजा फॉर एक्झाम्पल, एकच मिनिट. एक पेपर घ्या, एक पेज घ्या, एक नोटबुक घ्या. ओके. त्यामध्ये काय करा, असे 4 भाग करा. मी असे यामध्ये 4 भाग केले. ॲज यू कॅन सी मी प्लस टाळले, 4 भाग केले यामध्ये. ओके. असे 4 भाग करा. पहिल्यामध्ये काय करा, फायनान्शियल गोल. म्हणजे तुम्हाला या अफिलिएट बिझनेसच्या माध्यमाने कितीची इन्कम करायची. सुरुवातीला मे बी 1 लाख, मे बी 10,000 ॲज अ बिगिनर लेवलला तुम्हाला एका महिन्यामध्ये. जे पण असेल ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा गोल लिहायचा आहे, पहिला गोल. फक्त कॅटेगरी डिसाईड करा, तुम्ही लिहू शकता. तुम्ही नंतर आफ्टर सेशन हे लिहू शकता. पण सुरुवातीला पहिली कॅटेगरी आहे फायनान्शियल गोल. दुसरी कॅटेगरी आहे हेल्थ गोल, म्हणजे माझी हेल्थ, फिटनेस कशी असली पाहिजे. त्यानंतर आहे रिलेशनशिप गोल, म्हणजे मी माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या परिवारामध्ये कशा प्रकारे कंट्रीब्यूट करणार, विथ द मनी, विथ द सपोर्ट, आईवडिलांना, हस्बंडला, वाईफला, मुलांसाठी, भावासाठी, बहिणीसाठी, जे पण असेल ते. त्यानंतर आहे फोर्थ, पर्सनल गोल. हा मी सांगतो, मी परत एक गोष्ट रिपीट करतो. फोर्थ लिहून घ्या, पर्सनल गोल. पर्सनल गोल. ठीक आहे. आता जो फायनान्शियल गोल आहे ना, पहिला पार्ट, त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की आता हे काय करा, तुम्ही यामध्ये डिसाईड करा तुम्हाला येणारे 1 महिन्यामध्ये किंवा 6 महिने. प्रयत्न करा एक लॉंग टर्म गोल ठेवा. 6 महिने किंवा 1 वर्षाचे गोल ठेवा. ओके. त्यामुळे तुम्हाला या अफिलिएट बिझनेसच्या माध्यमाने किती इन्कम करायची आहे. चला एक काम करूया. फायनान्शियल गोल सेट करण्याच्या अगोदर तुम्हाला मी शो करतो की खरोखर ही जी ग्रोथ तुम्ही जे डोक्यामध्ये घेताय हे पॉसिबल आहे की नाही, इतकी इन्कम होऊ शकते की नाही, मी पॉसिबल आहे का नाही मला करणं ग्रोथ. चला तुम्हाला लाईव्ह शो करतो की हा, जे आपण इन्कम बोलतो ना, ही इन्कम पॉसिबल आहे की नाही. किती लोकांना बघायचं आहे, किती मोठा फ्युचर आहे इंडस्ट्रीमध्ये, किंवा जे तुम्ही गोल ठरवलात ते गोल पॉसिबल आहे की नाही. म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल त्यामध्ये की हा सर, मी ही ग्रोथ करू शकते, मी ही इन्कम करू शकते म्हणून. तुम्हाला बरं बघा सर्वांना, 1 to 3 एव्हरीवन. चला, लेट मी शो यू टुडे. तुम्हाला या ठिकाणी फक्त मी आपला एक एक्झाम्पल दिला. मला कन्फर्म करा सर्वांनी, गाईस, माझी स्क्रीन विजिबल आहे एव्हरीवन. स्टील नॉट राईट. आता थम्सअप करा एक वेळेस, मला समजून जाईल. विजिबल आहे ना विकास दादा? ठीक आहे. आता ज्या पण लोकांनी मला सांगितलं की सर मला 1 CR करायचं, मला 2 CR करायचं, मला या ठिकाणी 20 लाख करायचं, मला 10 लाख करायचं आहे.
तो गोल पॉसिबल आहे का तुम्हाला मी लाईव्ह शो करतो, जेव्हा तुम्हाला एक विश्वास होईल की हा सर ही गोष्ट पॉसिबल आहे म्हणून. मला सांगा, तुमच्यापैकी डेली किती लोक आपल्या कंपनीचं डॅशबोर्ड लॉग इन करून चेक करतात? किती लोक कमवत आहेत, किती लोकांची अर्निंग होत आहे, मंथली इन्कम किती चालू आहे, वीकली किती, कोण टॉप वरती आहे, काय करताय, किती लोक ऑब्झर्व करतात, किती लोक बघता? मी. चला, तुम्हाला कुठे ना कुठे एक सेल्फ डाऊट असेल की हा सर ही गोष्ट पॉसिबल आहे की नाही. लेट मी शो यू आज की यस, ही पॉसिबल आहे की नाही. आता हे बघा, दिस इज माय करंट डॅशबोर्ड, टुडेज डॅशबोर्ड. ओके. मी जेव्हा सुरुवात केली होती ना, मी पण कुठे कधी ना कधी शून्यावरती होतो. आय वॉज ऑल्सो ऑन झिरो. किती लोकांचा 10 लाखाचा गोल आहे? मला ऍटलीस्ट 10 लाख कमवायचं म्हणून किती लोकांना टाईप केलं होतं मला? पहिली गोष्ट, येस, 10 लाख ऑल्सो पॉसिबल. तुमच्या समोर एक लाईव्ह एक्झाम्पल आहे, 8,36,000. ओके. नाव तुम्हाला शो करतो आणखीन मी. आता हे बघा, आपले आपले इन्स्पिरेशन संचिता मॅम. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांचा. त्यांनी मोर दॅन 25 लाखची अर्निंग केलेली आहे. बरोबर. आता तुमच्या समोर काही लोकांनी 47 लाख केलेला आहे, काही लोकांनी 1 CR केलेला आहे. तुम्ही जे गोल ठेवलं ना, ते गोल पॉसिबल आहे. काही लोकांनी 1.2 CR केलेला आहे, 5 CR केलेला आहे. म्हणजे जे तुम्ही गोल ठेवलात ना, तो गोल पॉसिबल आहे गाईज. मग त्यावरती तुम्हाला डाऊट येता कामा नये की हा सर मला जे गोल हवा आहे ते मी पॉसिबल आहे की नाही. नाही, ते गोल पण पॉसिबल आहे. तो गोल पॉसिबल आहे म्हणून त्या ठिकाणी इतके लोक करत आहेत, ग्रो करत आहेत, इन्कम करत आहेत. तुम्ही आज या ठिकाणी लीडर बोर्डला पाहू शकता. हे वीकली इन्कम आहे गाईज, हे वीकली इन्कम आहे, नाही मंथली आहे. 48,000, 1 लाख, 54,000, 51,000. तुम्ही पाहता ना हे. मग हे पॉसिबल नाही वाटतं तुम्हाला का? पॉसिबल नाही का हे? मग तुम्हाला काय वाटतं बघितलं, हा सर पॉसिबल आहे म्हणून वाटतं ना तुम्हाला? आहे ना? किती लोकांना हे रिझल्ट बघून थोडंसं वाटतं की हे अनरिअलिस्टिक आहे, हे खरोखर शक्य आहे का, असं किती लोकांना वाटतं? टाईप करा सर्वांनी. किती लोकांना वाटतं मला सांगा. बी फ्रँकली सांगा मला. इट्स पॉसिबल, इट्स पॉसिबल, इट्स पॉसिबल. तुम्हाला मी डॅशबोर्ड का दाखवलं माहिती आहे का? की कारण तुम्हाला विश्वास झाला पाहिजे की हा, या ठिकाणी लोक जे काम करतात, मेहनत करतात ना, इझिली स्वप्न पूर्ण होतात, इझिली इन्कम होते. फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमचं प्रोसेस, तुमची लर्निंग, तुमचं एज्युकेशन, ह्या 3 गोष्टी कंटिन्यू चालू ठेवायच्या आहेत. आणि त्यासाठी काय महत्वाचं आहे? आपला गोल सेट, म्हणजे मला काम का करणं गरजेचं आहे, व्हॉट इज माय वाय. मी जे काम चालू केलंय याच्या मागचे माझे कारण काय आहे. कारण असं शोधा की ज्यामुळे तुम्ही त्या कारणासोबत इमोशनली टच असला पाहिजे. तेव्हाच तुम्ही त्यावरती इझिली काम करू शकता. आता जेव्हा मी काम केलं होतं, माझं रिझन असं होतं की माझ्याकडे एक टाइमला पुण्यामध्ये राहण्यासाठी पैसे नव्हते. म्हणजे मी मित्राच्या रूमवर राहायचो. तेव्हा मला माझा गोल क्लिअर होता.
या ठिकाणी मॅम आहेत, त्यांना पण त्यांचा गोल केला तर मला काम का करणं गरजेचं आहे. मग आज तुम्हा सर्वांना झोपण्याच्या अगोदर, सर्वांना ट्रेनिंग झाल्यानंतर आपला गोल डिसाईड करायचं की मला काम करणं का गरजेचं आहे. नाहीतर अजिबात तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही किती पण ट्रेनिंग अटेंड करा, तुम्ही किती पण कोर्स अपडेट करा, पण जोपर्यंत तुम्ही लोक त्यावरती पूर्ण लिहून काढणार नाही की मला काम का करणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला तोपर्यंत क्लॅरिटी भेटणार नाही गाईज. आपण सर्वांनी जॉईन केलाय, पण काय खरोखर आपण तो जो आपला गोल आहे तो लिहून काढला आहे किंवा त्यावर तुम्ही पूर्ण फोकस आहात का? कुठे ना कुठे नाही आहे. ठीक आहे. मग त्या कारणामुळे तुम्हाला सर्वांना मी शेवटला टास्क देईन काय तुम्हाला करायचं म्हणून. ठीक आहे. तर तुम्हाला आज काही पण करून हे 4 गोल कॅटेगरी डिसाईड करायचे, तुम्हाला ते लिहून काढायचं आहे. पहिली गोष्ट. ठीक आहे. समजलं? समजा एखादी मुलगा, छोटा मुलगा आहे लहान, तो रोज म्हणतो की मला माझ्या आईवडिलांसाठी मोठं घर घ्यायचं आहे, घर घेऊन देणार, घर देऊन देणार, हे करणार, ते करणार, गाडी घ्यायची आहे. तो नेहमी म्हणतो समजा. पण नाही त्याने कधी त्याला पूर्ण पेपरावरती काढलं किंवा त्याने आपलं ऍक्शन प्लॅन बनवलं की मला ह्या ऍक्शनवरती काम करायचं, मला हे ऍक्शन घ्यायचं, मला यावरती काम करायचं. मग मला सांगा त्यांचा गोल पूर्ण होईल का? नाही होणार ना. मग जोपर्यंत तुम्हाला तुमचं गोल क्लिअर नाही, जोपर्यंत तुम्ही त्यावरती प्लॅनिंग नाही करणार, ऍक्शन नाही घेणार, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रोथ दिसणार नाही. बरोबर ना? तुम्हाला आजपासून येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय करायचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मी माझे 10-10 वर्षाचे गोल लिहून ठेवले आहेत, माझे विजन बोर्डला आहेत या ठिकाणी. तर तात्पर्य हेच आहे की तुम्हाला तुमचा गोल डिफाईन करणं महत्वाचं आहे. नाहीतर मग तुमचं स्वप्न जे आहे ना, तुमचं स्वप्न स्वप्नच राहील मग. समजलं? ठीक आहे. तर पहिला टास्क तुम्ही काय करणार, आज गोल काय पण करून लिहिणार. हा मी सांगतो. जे 4 गोल होते ना, त्यामधला होता, पहिला होता फायनान्शियल गोल. दुसरा आहे हेल्थ गोल. आता फायनान्शियल मध्ये आपण समजा मला 3 महिन्यामध्ये किंवा मला 1 वर्षामध्ये किंवा मला 6 महिन्यामध्ये किती इन्कम आहे तुम्ही ते लिहून ठेवा. आणि अशी गोल लिहून ठेवा जे की तुम्हाला वाटतं की हा मी मी हे अचीव करू शकतो. असं नाही की आज तुम्ही लिहिलात की मला येणाऱ्या 1 महिन्यामध्ये 10 लाख कमवायचे आहेत. असं नाही की पॉसिबल नाही आहे, पॉसिबल आहे, पण तुम्हाला त्या लेवलला अगोदर जावं लागेल. तुम्हाला त्या लेवलच्या अगोदर नॉलेज गेन करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. समजलं? फायनान्शियल गोल दुसरा, हेल्थ गोल. आज तुमची हेल्थ थोडीशी खराब आहे, मे बी तुम्हाला कोणता त्रास असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तुम्हाला येणाऱ्या 6 महिन्यामध्ये किंवा तुम्हाला 1 वर्षामध्ये कसं व्हायचं तुम्हाला ते अगोदर लिहून ठेवायचं की हा मी फिट आहे, मी फाईन आहे, मला वजन कमी करायचं, मला हेल्दी व्हायचं, मला बॉडी बनवायची आहे, जे पण असेल ते तुम्हाला तुमचं गोल क्लिअर होणं महत्वाचं आहे. मग त्या प्रकारे तुमची डाएट निवडणार, जिम करणार, योगा करणार, मेडिटेशन करणार. त्यानंतर आपलं रिलेशनशिप गोल म्हणजे फॅमिली आहे, आई आहेत, त्यांना काहीतरी द्यायचं असेल, मुलांसाठी काहीतरी करायचं असेल, हे काय पण असू शकतं. ठीक आहे. थर्ड आहे पर्सनल गोल. सॉरी, चौथा. ओके. डन. आता आपण गोल तर डिसाईड केलं, पण हे गोल असंच पूर्ण होत नाही. फोर्थ गोल आहे ताई, तो आहे पर्सनल गोल. पर्सनल गोल. आता आपण गोल तर डिसाईड केला, पण हा गोल केव्हा कम्प्लीट होईल माहिती आहे का? जेव्हा तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असेल, तुम्हाला काम कसं करायचं आहे, तुम्हाला थांबायचं नाही. तुम्हाला जोपर्यंत हे क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमचा गोल पूर्ण होणार नाही. मग तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या पूर्ण माइंडसेटवरती काम करायचं की हा, ही जी गोष्ट आहे
ही माझ्यासाठीच आहे. मला ह्या गोष्टीवरती काम करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ऍक्शन घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. मला सांगा, माइंडसेट माइंडसेट याचा अर्थ काय असतो? माइंडसेटचा अर्थ कुणी सांगू शकाल? काय लोकांना वाटतं की माइंडसेट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करणं, चांगले विचार ठेवणं, मनाशी आवाज, अस्वस्थता, ओके, अवस्था, एक स्पेसिफिक छान ठरलेली गोष्ट पूर्ण करणे. ठीक आहे. आता मानसिकता म्हणजे या ठिकाणी आपण थोडंसं बिझनेस रिगार्डिंग बोलूया, लाईक बिझनेस रिलेटेड. ओके. सो मानसिकता, माइंडसेट म्हणजे या ठिकाणी आज जो बिझनेस आपण करत आहोत, आपण जे गोल ठरवलेत ना, तो गोल अकम्प्लिश करण्यासाठी, तो गोल अचीव करण्यासाठी आपल्याला कोणती पण अडचण आली किंवा अडथळा आला किंवा छोटी मोठी प्रॉब्लेम्स आले, तर तुम्ही त्या प्रॉब्लेम्सला फेस करून त्या प्रत्येक चॅलेंजला आपण याठी ॲज अ ऑपॉर्च्युनिटी बघून त्याला पुढे जाणार आपण त्यामध्ये. हा आहे ग्रोथ माइंडसेट. तुम्ही सुरुवात केली. ओके. तुम्हाला वाटतं की सर आज माझा मूड नाही आहे, मला कंटेंट टाकू वाटत नाही, मला प्रोफाईल बिल्ड करायची नाही, मला कोर्स करायचा नाही, मला ट्रेनिंग करायची नाही. मग हे काय आहेत? हे तुमच्या गोलपर्यंत जाण्याचे मार्ग आहेत, पायऱ्या आहेत सर्व गोष्टी. तर तुम्हाला ते प्रत्येक पायरी चढणं महत्वाचं आहे, त्यावरती काम करणं महत्वाचं आहे. मग त्यासाठी आता महत्वाचं सर्वच काय की आपण आपला माइंडसेट स्ट्रॉंग करणं. समजा तुम्हाला वाटतं सर मी स्टार्ट केलं पण मला जमेल की नाही. आता यामध्ये दोन लोक असतात. पहिला असतो की मला जमतं मी करेन, किंवा मला जरी नाही जमत मी ते पण करेन मी. इफ इन केस आय डोंट नो, आय विल लर्न दिस. दुसरा असतो सेम संधी आहे, सेम ऑपॉर्च्युनिटी आहे, तो व्यक्ती काय करतो? जमणार नाही, बघूया, हार्ड आहे, टफ आहे. त्याचा माइंडसेट असा आहे. मग तो ग्रो करेल का? नाही करणार ना. सिंपलशी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण आपल्याला एका गोष्टीमध्ये किंवा एखाद्या फील्डमध्ये जर ग्रो करायचं असेल, तर तुम्हाला अगोदर तुमचा माइंडसेट ग्रो करावा लागेल. अडचणी येतील, रिझल्ट येणार नाहीत, कधी कधी अप्स अँड डाऊन होईल. पण जोपर्यंत तुमचा नेवर गिव्ह अप माइंडसेट असेल, तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये काम करणार, तुमचं गोल अकॉम्प्लिश करणार. तर तात्पर्य हेच आहे की मला जमणार नाही, मला होईल की नाही. किती लोकांना फिअर येतो? खरं खरं सांगा सर, मला वाटतं की मला होईल की नाही, मला जमेल की नाही. खरं खरं सांगा. नाही, कॉमन आहे बघा. सुरुवातीला मला पण वाटायचं की होईल की नाही, पॉसिबल आहे की नाही. मी मॅमला फोन करायचं, मॅम मला असं वाटत आहे. मी माझ्या मेंटरला सांगायचं. टेल मी गेस, टेल मी, किती लोकांना वाटतं? कधी कधी होतं, होय सर, वेळ लागेल. मला वाटतं कधी कधी, कधी कधी येतं, कधी हा. येस येस. येस. काही का होतं माहिती का? कारण आपण आपल्या ब्रेनमध्ये ना फॅमिलियर गोष्ट टाकत नाही. दिस इज समथिंग डिफरंट. आपल्या ब्रेनला ना कोणत्या गोष्टी आवडतात माहिती आहे का? ज्या गोष्टी आपले रेग्युलर जात आहेत, नॉर्मल आहेत, म्हणजेच त्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदलाव नाही, कम्फर्ट आहे त्यामध्ये, तसं गोष्टी आपल्या ब्रेनला आवडतात. मग त्यामुळे तो आपला ब्रेन काय चूज करतो माहिती आहे का? जी आहे तसं राहू दे, बघूया, पुढे करूया, परवा करूया, असं होतं. मोस्टली सर्वांसोबत होतं. पण तोच सर्कल तुम्हाला ब्रेक करायचा आहे. हा प्रश्न विचारला कुठं ना सर्वजण हसत आहेत की हा सर असं होतं मनातल्या मनात. तर भले मला सांगू नका, पण मला माहिती आहे की तुमचं असं होतं म्हणून. येस, होतं. पण त्याला दूर करण्याचा एकच
मार्ग आहे की त्यावर आपण काम करणं, दुसरं ऑप्शन नाही त्यामध्ये. तुम्ही किती मोटिवेशन बघा, तुम्ही कितीही ट्रेनिंग अटेंड करा, कितीही काय करा, पण जोपर्यंत तुम्ही जो तुमचा गोल आहे त्यावर तुम्ही क्लिअरली फोकस ठेवून लर्निंग करणार नाही, काम नाही करणार, तोपर्यंत त्या गोष्टी अकम्प्लिश होणार नाहीत अजिबात. कारण तात्पर्य याचं की रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला अगोदर तुमचं माइंडसेट बदलणं महत्वाचं आहे. एखादी अडचण आली, समजा आपण काम करतोय, त्या अडचणीला धरून बसलो आपण, होतच नाही, होतच नाही, होतच नाही. लक्षात ठेवा एक गोष्ट, कधी पण तुमची पर्सनल लाईफ असेल, बिझनेस असेल किंवा काय पण असेल, जेव्हा आपल्या लाईफमध्ये एखादी प्रॉब्लेम येते ना, माझं बिलीफ असं आहे आणि हे मला ट्रू पण वाटतं की त्या प्रॉब्लेमच्या अगोदर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघालेलं असतं. जस्ट यू हॅव टू फाइंड दॅट सोल्युशन, की कुठं सोल्युशन आहे त्याचा. पण प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे का, आपण जेव्हा आपला अडथळा आला, आपण त्यामध्ये गुंततो की कसं होईल, कसं होईल, कसं होईल. नाही, प्रॉब्लेम सोडून सोल्युशनला फोकस करायचा. ठीक आहे, मी डेली हे सांगतो सकाळी सेशनमध्ये की कधी पण प्रॉब्लेम वरती नाही तर सोल्युशनवरती फोकस करायचा आहे. तुम्ही फ्रीलान्सिंग करता, तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करता, तुम्ही कंटेंट टाकता, तुम्हाला रिझल्ट येत नाहीये, यू आर ट्राईंग व्हेरी हार्ड, पण हाच तुमचा एक बेस पॉइंट आहे ज्यातून तुमचं पूर्ण एक फाउंडेशन तयार होत आहे. यू वोंट बिलीव्ह गाईज, यू वोंट बिलीव्ह, मी सुरुवातीला 5 वेळेस अल्फा कोर्स कंप्लीट केला होता, 5 वेळेस. मला अजिबात काय ढेकळं कळत नव्हतं. आपण विचार करतो की सर 2 दिवस 4 दिवस कोर्स केला, मला येत नाही काय पण, कन्सिस्टन्सी राहत नाही. नाही, तो आपला माइंडसेट पाहिजे की मला काही पण करून करायचं आहे, भले मला 1 वर्ष लागेल, 6 महिने लागतील, मला 1.5 वर्ष लागेल, इट मे बी एनिथिंग. तर तात्पर्य हेच आहे की तुम्ही आज काय करणार सर्वांनी, आज आपला एक गोल क्लिअर करणार. दुसरी गोष्ट, दररोज सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जेवण करता, तुम्ही जिम करता किंवा तुम्ही काम करता, ॲटलिस्ट तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही काय करा, बुक वाचा. पॉसिबल नाहीये, कोणतरी मोटिवेशनल ऑडिओ ऐका. ठीक आहे, कुठला परत ऑडिओ ऐका किंवा कोणती ट्रेनिंग बघा. तुम्हाला कंपल्सरी हे करायचं आहे, कारण तुम्हाला हीच गोष्ट तुमची पूर्ण तुमचा एक माइंडसेट चेंज करते. माझं एवढं स्ट्रॉंग माइंडसेट अगोदर नव्हताच, अजिबात नव्हता. मला पण दररोज भीती यायची, कसं होईल, काय होईल, पण जेव्हा जेव्हा मी माझ्या ब्रेनला फीड करत गेलो ना, मला त्यामध्ये एक एनर्जी आली, मला त्यामध्ये पॉवर आलं. तुम्ही ट्राय तर करून बघा. मला सांगा किती लोक आहेत जे डेली थोडंसं मोटिवेशनल व्हिडिओ बघतात किंवा सेल्फ ग्रोथ कंटेंट बघतात किंवा बुक रिडिंग करतात किंवा यामध्ये फक्त मला 4-5 लोकांनी रिप्लाय केला, बाकी लोकांनी नाही केलं, म्हणजे कुठे ना कुठे गॅप आहेच, बरोबर ना. आपण घरामध्ये मूवी बघतो, सिरियल्स बघतो, ह्या गोष्टी करतो, हा ना. मग त्या ठिकाणी थोडंसं रिप्लेस करा. तुमचं डोकं म्हणाल की हा, तू हे काय करत, तुला सिरियल बरं होतं, तुझी मूवी चांगली होती, तुझी सिरीज चांगली होती, तू हे काय करता नाही, तुमचं माइंड बोलतो तुम्हाला. पण त्याला तेव्हा म्हणा की 5 मिनिट थांब बाबा, मी अगोदर हे बघते, नंतर सेल्फ ग्रोथ कंटेंट पण बनवते, रीड बुक करते. खूप छान, खूप छान. आणि येस, इफ इन केस तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही त्यामध्ये डेली पॉडकास्ट पण कन्झ्युम करत जावा. पॉडकास्ट, ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, आपण त्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे किंवा त्या गोष्टीवर आपण ध्यान दिलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आता हे काय सर, आता तुम्ही सुरुवात केली, सुरुवात केल्यावर तुम्ही काम करायला सुरुवात करताना तुम्ही काय करणार, तुम्ही कंटेंट टाकणार, तुम्ही आपले व्हिडिओज बनवणार, तुम्ही त्यामध्ये प्रोफाईल बिल्डिंग करणार, आपण त्यामध्ये हे जनरेशन करणार. दिस इज युअर ऍक्टिव्हिटी, बरोबर.
पण क्लोज व्हायचं की नाही व्हायचं समोरच्या लीडचं डिसिजन आहे. आपण त्यांना फोर्स करू शकत नाही. बरोबर. रील टाकली, रील आपण आपल्या प्रकारे टाकली, पण व्हायरल जाईल की नाही, इट्स डिपेंड्स ऑन इंस्टाग्राम. आपल्या हातामध्ये नाही. बरोबर. आपण आज 10 लोकांशी कनेक्ट केलं, 10 लोकांना आपण आपले व्हिडिओ पूर्ण प्लॅन शेअर केला, किंवा आपण त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली. करायचं नाही करायचं त्यांचं डिपेंड करतं. बरोबर. म्हणजे तात्पर्य हेच आहे की जे तुमच्या हातामध्ये तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करा, दॅट इज इन युअर कंट्रोल. पण ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाहीत, तर इन्कम होत नाही, रील व्हायरल जात नाही. समजलं. तर तात्पर्य हेच आहे की लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्यावरती ध्यान द्यायचं, ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाहीत त्यावर ध्यान नाही द्यायचं. तुम्ही हे वाक्य नेहमी ऐकलं असेल भगवान श्रीकृष्णांचं. सांगू शकाल मला कोणी जण, कोणी? कर्मण्येवाधिकार असते. तर तात्पर्य याचं की तुम्ही तुमच्याकडे जे असेल, आपण काय करा, आपला हातामध्ये काय, आपण कर्म करूया, आपण आपलं काम करूया, आपण ऍक्टिव्हिटी करूया. बाकी रिझल्ट तुम्हाला 100% भेटतील जर तुमचं प्रॉपर प्रोसेस फॉलो असेल तर. डिमोटिवेशन येतं, आय नो. मला सांगा, तुमच्यापैकी इतर लोकांना काम केल्यावर पण डिमोटिवेशन येतं. आपण रिझल्टची होप, समजा आपण एखाद्या क्लायंटने आपण कनेक्ट केला कॉलवरती आणि त्याने बोललं की मला करायचं, पण त्याने ऍट द एंड त्याने बोललं की सर नाही करायचं मला, ताई मला नाही करायचं काम, नाही बोललं. मग तेव्हा होतं ना, मनामध्ये खळबळ होतं ना की हा. मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतो माहितीये का? कारण ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत. येस, विकास आर करेक्ट. नो मीन्स नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. NO, नो म्हणजे आपण काय समजतो? त्याने मला नाही बोललं, मला करायचं नाही, किंवा माझ्या क्लायंटने माझी सर्व्हिस नाही घेतली, मला फ्रीलान्सिंग मध्ये ह्याने हा बोललं. नो मीन्स नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. स्टँड्स फॉर नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे. तर प्रत्येक सुरुवात नो पासूनच होते. या ठिकाणी मी जेव्हा सुरुवात केली होती, मला पण सुरुवातीला बऱ्याच लोकांना आता पण बोलतात ना. माझे काम काय, मला माहिती आहे की मी इतक्या लोकांना सर्व्हिस दिली, त्या लोक सर्व्हिस घेतील, इतके लोक नाही घेणार. ठीक आहे. आपण किती रील टाकतोय, किती कंटेंट टाकतोय, कोणती व्हायरल जाईल, दॅट इज नॉट इन आवर कंट्रोल की कोणती व्हायरल जाईल म्हणून. आपल्या हातामध्ये की आपण किती कंटेंट टाकू शकतो, हे आपण टाकू शकतो. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, टॉप लीडर्स किंवा सक्सेसफुल लोक कधी पण आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टीवर विचार करत नाहीत. व्हॉट इज इन युअर कंट्रोल, फोकस ऑन दोज थिंग्स ओनली. बरोबर. समजा तुम्ही ऍफिलिएट बिझनेस करत आहात, त्या ठिकाणी यू आर डुईंग ऍफिलिएट बिझनेस आणि तुम्हाला या ठिकाणी 1 लाख कमवायचं महिन्याचं. कमवायचं आहे, पण त्यामध्ये काही स्टेप्स येतात. त्यामुळे समजा आपण गोल सेट केला, प्लॅन सेट केला, कन्सिस्टन्सी ठेवली, मग तेव्हा पॉसिबल होऊ शकतो. तुम्ही गोल सेट केला, बट चला, तुम्ही म्हणला की मला 1 लाख कमवायचं, पण यू डोंट नो की तुम्हाला 1 लाख रुपये का कमवायचं आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही आज डिसाईड केला की सर मला या ठिकाणी 1 लाख कमवायचं आहे, तर तुम्हाला ते 1 लाख रुपये कुठे स्पेंड करायचे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला कुठे लावायचं तुम्हाला माहिती पाहिजे. मला सांगा, बरेच लोकांनी मला सांगितलं की सर मला 1 शेअर करायचं, मला 2 शेअर करायचं आहे. किती लोकांना माहिती आहे की एक्झॅक्टली मग तेवढा पैसा आम्ही या ठिकाणी लावणार आहे? खरोखर सांगा, टाईप मी, नाहीतरी नो म्हणून टाईप करा. त्या लोकांना माहिती आहे, नो टाईप करा. जर मग त्याने येस टाईप करा, किंवा मी टाईप करा. उगे नंबर सांगितलं नाही. तुम्हाला पूर्ण
माहिती पाहिजे ना, हा ठीक आहे. आता यायला लागले नो 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 नो. तुम्ही विश्वास नाही करणार, मी माझ्या बोर्डला लावून ठेवले की समजा मी 2 लाख महिन्याला इन्कम केलं तर माझा एवढा पैसा इथं जाईल म्हणून, माझी इतकी इन्व्हेस्टमेंट होईल, मी इतके खर्च खर्च करणार, इतके मी स्वतःवरती खर्च करणार, इतकं बिझनेसवरती मी लावणार. मी पूर्णपणे लिहून ठेवलंय ते. मग तेव्हाच गोष्टी साध्य होऊ शकतात. मला माहिती आहे ना, कारण ज्या ठिकाणी क्लॅरिटी असते ना त्या ठिकाणी गोष्टी आपोआप अट्रॅक्ट होतात, त्यापैकी गोष्टी आपण आपोआप सोपे होतात. गोल नसतो, प्लॅन नसतो, कन्सिस्टन्सी नसते, म्हणून लोकांना रिझल्ट येत नसतात. बरोबर. आणि गोल असते वेळेचं समजा, एक्झाम्पल, आता आपण कन्सिडर करूया तुम्ही या ठिकाणी ॲफिलिएट बिझनेस करत आहात. तुम्हाला महिन्यामध्ये येणाऱ्या तुम्हाला 3 महिन्यामध्ये कमीत कमी 1 लाख रुपये कमवायचं आहे. मग ते 1 लाख रुपये कमवण्यासाठी मी किती क्लायंटशी कनेक्ट करणार? ओके. मी किती यामध्ये आपले कॉल शेड्यूल करणार? किती आपण यामध्ये रेफर करणार? एका रेफरन्सवरती मला कोणतं किती कमिशन येऊ शकतं? हे पूर्ण तुम्हाला पूर्ण पूर्ण माहिती असलं पाहिजे. तुमच्याकडे त्याचं पूर्ण ब्लूप्रिंट असली पाहिजे. यू शुड हॅव युअर डेटा. कारण ट्रॅकिंग करणं, अकाउंटेबिलिटी ठेवणं, तेव्हा तुमची ग्रोथ होते. तुम्हाला सांगतो, यू वोंट बिलीव्ह गाईस, मी अगोदर काय करायचं माहिती आहे का? मी डेटा कॅल्क्युलेट नाही करायचं, मला काम कसं करायचं माहिती नव्हतं मला. मी रॅन्डमली काम करायचं, पण मला रिझल्ट खूप कमी यायचे. जोपर्यंत मी 1-2 महिने झाला प्रॉपरली गोष्टी अप्लाय करतो, मला मॅजिकल रिझल्ट्स येते, मॅजिकल रिझल्ट्स. म्हणजे जोपर्यंत तुम्ही गोल सेट केला ना, तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे की मला हे स्टेप करायचे, मला ह्या गोष्टी या ठिकाणी भेटतील म्हणून. समजलं? तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. किती लोकांनी ते हे बघितले, मॅग्निफाईंग ग्लास. समजा आता एखादी पेपर आहे. हे पेपर आहे, या पेपरावरती काय केलं, सूर्याचा प्रकाश पडला. हा पेपर कुठे याला कुठे जाळ लागेल का? नाही लागणार, बरोबर. पण त्या ठिकाणी काय करा, तुम्ही ते ऐकलं असेल, मला एक्झॅक्ट नाव येत नाही, ते आपण असतं ना, लेन्स 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 म्हणा, काचचं लेन्स म्हणा, ओके. आपण त्याला त्याला बेसिकली इंग्लिशमध्ये मॅग्निफाईंग ग्लास म्हणतात. तो ग्लास आपण इथे ठेवला, तो एका ठिकाणी फोकस करतो, 5 मिनिट थांबा, 10 मिनिट थांबा, तो आपोआप जळायला लागतो. ते कसं होतं, कारण त्यांच्याकडे फोकस आहे, त्याच्याकडे डिस्ट्रॅक्शन नाही अजिबात. हा, एक्झॅक्टली, बिंग बिंग. मग त्या प्रकारे तुम्हाला तुमचा फोकस, तुमची एनर्जी एका गोष्टीवर ठेवावी लागेल, तेव्हा तुमची गोष्टी साध्य होतील, नाही तर मग खूप टफ आहे, माहिती आहे का? म्हणजे तात्पर्य याचं की जेव्हा तुम्ही आपल्या कामावरती, आपल्या ऍक्शन्सवरती कन्सिस्टन्सी ठेवणार, तेव्हाच तुम्हाला लवकर आणि चांगले रिझल्ट भेटतात. नाहीतर मग असंच डायरेक्शनलेस, आपण त्या व्यक्तीसारखी होईल जो व्यक्ती जंगलामध्ये फिरत होता विदाउट डायरेक्शन, फक्त चक्र मारत होतो लोक. बरोबर ना? तुम्हाला मी बरेच लोक आहेत ना, सुरुवातीला वाटतं त्यांना की सर मला रिझल्ट येत नाही, मला इन्कम होत नाही, किंवा मला डिमोटिवेशन येतं. त्यांना मी एक स्टोरी सांगतो, तुम्ही आय थिंक ऐकलं बस ना. हे असतं बांबू झाड. तो झाड कमीत कमी 5 वर्ष जमिनीच्या खाली असतो. 5 वर्ष. त्या ठिकाणी लोकांना आशा नसते की तो झाड वर येईल, मोठं होईल, नसतं. 5 वर्ष तो खाली आपले पूर्ण मुळा जमा होतो, तो आपली जड मजबूत, सॉरी, मजबूत करतो आपण तो. फाउंडेशन तो मजबूत करतो. मग जेव्हा तो आफ्टर 5 इयर्स वरती येतो, तो 80, 90, 100 फूट पण वरती जातो. समजा जर त्या ठिकाणी माझ्याकडे शेती आहे, समजा मी बांबू झाड लावलं, आणि समजा मी फक्त 1 वर्ष ट्राय केला आणि येत नाही, मग सोडून टाकलं त्याला मी.
मग ते खरोखर येईल का? नाही येणार ना. सिक्युरिटी होती माहिती का चुकी? हेच रिझल्ट यायला फक्त थोडा वेळ लागतो, थोडा वेळ राहिलेला असतो. या ठिकाणी मी बघतोय काही लोक आहेत जसे की गौरव आहेत, फ्रॉम व्हेरी लॉंग टाइम या ठिकाणी आहेत ते गौरव. भलेही रिझल्ट अपडाऊन होतात पण स्टील ही इज ट्राईंग, ही इज गिव्हिंग हिज बेस्ट. बरेच लोक आहेत, स्नेहल ते आहेत. मी माझं स्वतःचं एक्झाम्पल आहे. मला सुरुवातीला रिझल्ट खूप कमी आले कारण मी फोकस नव्हतो. पण आज तुम्हाला मी या ठिकाणी पूर्ण 100% देत आहे क्लॅरिटी. अगोदर तुमचा रूट क्लिअर करा की कंपनी काय आहे, मला काय करायचं आहे, माझा रोल काय आहे, पूर्ण पूर्ण तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्यामध्ये. मग तेव्हा तुमचे रूट मजबूत होते, तेव्हा तुम्ही त्यावरती प्रॉपर काम करू शकता. समजा आता तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं, तुम्हाला ऍफिलिएट मार्केटिंग करायचं, तुम्हाला यामध्ये समजा इंटर्नशिप करायचं तुम्हाला किंवा जे पण असेल ते, तुम्हाला अगोदर कम्युनिकेशन आली पाहिजे, तुम्हाला कॉन्फिडन्सने बोलता आलं पाहिजे, तुम्हाला कंटेंट टाकता आलं पाहिजे, तुम्हाला पर्सनल ब्रँडिंग करता आली पाहिजे. तुम्हाला हे बिल्ड करणं महत्वाचं आहे. आणि हे कधी बोलतो माहिती का? वेन यू आर इन लर्निंग मोड, वेन यू आर अपग्रेडिंग युअर सेल्फ ऑन डेली बेसिस. मग तेव्हाच ते मोठं, एक छोटा असलेला पौधा, छोटं बुडतो, मोठं होतं, झाड होतं मोठं नंतर. बरोबर ना? पण एक दिवस ट्राय केलं, 2 दिवस ट्राय केलं, नंतर तुम्ही सोडलात ते, मग तेव्हा काम नाही करणार. मला सांगा, तुम्ही का बरं घाबरता? मला सांगा, घाबरण्याचं रिझन काय या ठिकाणी? तुम्हाला या ठिकाणी कंपनी वीक मध्ये कमीत कमी 2-3 लाईव्ह सेशन होतात. तुम्हाला इतके हाय डिमांडेड कोर्स दिलेले आहेत. लर्निंग करतात लोक या ठिकाणी 10,000 कमवत आहेत, लोक या ठिकाणी 1 लाख कमवत आहेत, लोक या ठिकाणी 5 लाख कमवत आहेत. कंपनी तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट दिले आहे, आम्ही कंपनीला जीएसटी पे करतो. कंपनी प्रत्येक गोष्ट करत आहे, पण आपण का नाही? आपल्याला याला पकडायचं आहे. ठीक आहे. समजा एक फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता. इफ इन केस अगोदर ड्रीम, तुमचं ड्रीम आहे, ज्याला आपण गोल बोलतो, जे पण असेल ते, मग त्यावरती प्लॅनिंग केली पाहिजे, त्यावरती डेली ऍक्शन्स घेतले पाहिजे. लिहून घ्या. समजा तुम्ही एखादी ड्रीम सिलेक्ट केला, तुम्ही एखादी गोल सेट केला की मला हे गोल अचीव करायचं, मग तेव्हा तुम्हाला प्लॅनिंग केली पाहिजे, तुम्हाला त्यामध्ये ऍक्शन घेतलं पाहिजे, प्लॅनिंगवरती काम केलं पाहिजे, त्यावरती तुम्हाला सतत कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवलेली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही या 3 गोष्टीवरती काम करता, तुमच्याकडे चौथी गोष्ट म्हणजे सक्सेस, यश आपोआप येतं. ठीक आहे. तर आजपासून सर्वांनी एक काम करणार आणि खरोखर करा. असं फक्त सांगायला नाही की सर मी, तुम्ही म्हणला, तुम्ही मला मोटिवेट केला, मी करेन, नाही. खरोखर किती लोक आहेत ज्यांना खरोखर वाटतं की मला ग्रो करायचं आणि येस, मी या ठिकाणी माझे 100% देईन. आणि जास्त नाही, कमीत कमी 90 डेज सर्वांनी काय करा, जास्ती मोठा गोल घेऊ नका. ॲज बिगिनर लेवलला तुम्ही फक्त ओनली फॉर 19 डेज, सॉरी 90 डेज एक गोल सेट करा. मे बी जर तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी 20,000 कमवला, तुम्ही त्या लोकांनी 1 लाख करा. जर तुम्ही आतापर्यंत काही नाही कमवलं, तुम्ही त्या ठिकाणी 30K करा, 40K करा, 50K करा, जे तुम्हाला अचिवेबल वाटतं. ठीक आहे. ज्या लोकांनी 1 लाख केलं त्या लोकांनी प्रयत्न करा, 5 लाख, 6 लाख, जे पण तुम्हाला वाटतं.
प्रत्येकाने आज काय करणार, सर्वांनी आपले पूर्ण गोल सेट करणार, पहिली गोष्ट. आणि आपला टास्क असा आहे की उद्या ट्रेनिंगमध्ये येण्याच्या अगोदर सर्वांनी मला पर्सनली आणि मॅमला आपले गोल्स, आपण जे गोल सेट केलेत ते पाठवणार. ज्या लोकांनी हे गोल बनवले, ज्या लोकांनी लिहून पाठवलं, कृपया करून त्याच लोकांनी सेशनमध्ये या. नाहीतर उद्या मग तुम्हाला मी प्रश्न करणार, क्रॉस क्रॉस क्वेश्चन्स करणार. मग तेव्हा म्हणणं का सर तुम्ही मला असं बोलले परत तुम्ही, कारण मला थोडं स्ट्रिक्ट व्हायचं होतं. कारण मी प्रयत्न केले थोडंसं लूज सोडण्यासाठी, पण तुमचे मला एफर्ट दिसत नाहीत, कारण क्लॅरिटीच नव्हती ना. चला आपण एक काम करूया, सर्वांनी एक वेळेस, जास्त नाही, एक 5 मिनिट. चला 5 मिनिट, ओनली 3 मिनिट्स आपण करूया. एक ऍक्टिव्हिटी करूया आपण अगोदर. आपण ऍक्टिव्हिटी करूया, त्यानंतर तुम्हाला मी काही गोष्टी सांगेन. देन आपण विदिन 10 मिनिट्स आपलं सेशन संपून जाईल. ठीक आहे? किती लोक तयार आहेत ऍक्टिव्हिटीसाठी? आणि सर्वांनी आपले कॅमेराज ऑन करा. टर्न ऑन युअर कॅमेराज गाईज. तोपर्यंत मी ऍक्टिव्हिटी करणारच नाही अजिबात, नाही मी पण कॅमेरा बंद करून ठेवेन मग. कारण या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला बघायचं, मला ऑब्झर्व करायचं तुम्हाला. आणि प्रयत्न करा अशा ठिकाणी बसा तुम्हाला त्या कोण डिस्टर्ब करणार नाही, एक 5 मिनिटासाठी कमीत कमी. ओनली 5 मिनिट्स. अशा ठिकाणी बसा तुम्हाला जिथे कोणी पण डिस्टर्बन्स नाही करणार. मम्मी पप्पा घरी, हजबंड, मुलं बाळ. प्रयत्न करा, कोशिश करा. कारण ही तुम्हाला मी तुमची आज फ्युचर लाईफ रियालिटी तुम्हाला मी दाखवणार आहे आज. की जर तुम्ही, जे तुम्हाला आज मी गोष्टी सांगितल्या त्यावर काम केलं तर काय होऊ शकतं म्हणून, काम जर नाही केलं तर काय होऊ शकतं म्हणून. ठीक आहे? तर गुड, सरांनी कॅमेरा ऑन केलाय, खूप छान. खूप छान. आता काय करणार सर्वांनी, फक्त मला मी जे बोलतो त्याला प्रॉपरली फॉलो करायचं आहे. जास्त डोकं नाही लावायचं. ठीक आहे? कारण ज्या ठिकाणी लॉजिक होतं त्या ठिकाणी मॅजिक केलं होतं. आणि प्रयत्न करा, जेव्हा आपण ट्रेनिंग करतो ना, आपण ट्रेनिंग करतोय, आपण मूवी बघायला गेलो नाही. ज्या ठिकाणी झोपून बघतोय, आपण खाऊन खात बसतोय, असं करू नका. मग तुमची ग्रोथ होणार नाही अजिबात. ठीक आहे? थोडं सिरियस व्हा. ओके? आर यू गाइस रेडी? टाइप रेडी इफ रेडी. टाइप रेडी, जर रेडी असेल तर टाइप रेडी फटाफट सर्वांनी एकच लास्ट रेडी टाइप करा. टाइप रेडी फटाफट. चला सर्वांनी काय करा, तुम्ही जिथे आहात तिथे बसा. ओके? दोन्ही हात शांत आपल्या मांडीवरती ठेवा, सगळीवरती ठेवा. आणि सर्वांनी आपले डोळे बंद करा आता. फक्त माझ्या शब्दावरती लक्ष ठेवा. ओनली फोकस ऑन माय वर्ड्स. ओके? डोळे उघडायचं नाही 5 मिनिट कमीत कमी. मी जोपर्यंत बोलला नाही तोपर्यंत डोळे उघडायचं नाही अजिबात. उघडलात म्हणजे चिटिंग केलं. अजिबात ओपन करायचं नाही. इट्स रिक्वेस्ट टू एव्हरीवन. इट्स रिक्वेस्ट टू एव्हरीवन. ओके? सर्वांनी डोळे बंद करा. मी सर्वांना ऑब्झर्व करत आहे, मी बघत आहे. सर्वांना ऑब्झर्व करा. डोळे बंद, डोळे बंद, डोळे बंद सर्वांनी. क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. आता सर्वांनी 2 ते 3 वेळेस मोठा श्वास घेणार. अजून पण काही लोक डोळे ओपन ठेवलेत. बंद ठेवा, डोळे बंद ठेवा. आय एम व्हेरी सिरियस अबाउट दिस. आय एम व्हेरी सिरियस. मस्ती नाही, मजाक नाही. सर्वांनी खूप मोठा श्वास घ्या पोटापर्यंत. खूप मोठा श्वास. टेक अ डीप ब्रीथ. पोटापर्यंत खूप मोठा श्वास. खूप मोठा श्वास. आणि हळूच श्वास बाहेर. जितकं हलकं होईल, जितकं हळू होईल तितकं हळू करा. हळूहळू श्वास पूर्ण बाहेर, श्वास बाहेर, श्वास बाहेर, श्वास बाहेर.
परत 2 वेळेस श्वास आतमध्ये, परत 1 वेळेस श्वास आतमध्ये, खूप मोठा श्वास. जितकं स्लो, जितका मोठा श्वास, जितकं खोल जाईल तेव्हा तितकं बेनिफिट आहे. पोटापर्यंत जाऊ दे पूर्ण श्वास. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. आता श्वास हळूहळू बाहेर. हळूहळू बाहेर श्वास. बाहेर बाहेर बाहेर. रिलॅक्स 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 रिलॅक्स. परत 1 वेळेस खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास, हळूप्रमाणे. जितकं हळू तितकं बेस्ट. हळूहळू. हळूहळू. श्वास बाहेर हळू प्रकारे, हळूहळू हळूहळू. डोळे बंदच ठेवा. श्वास हळूच बाहेर. हळूच बाहेर. आणि आता सर्वांनी डोळे बंदच ठेवणार, अजिबात उघडायचं नाहीये. कल्पना करा, आजपासून ठीक 5 वर्षानंतर तुम्हाला जी लाईफ हवी आहे, जे स्वप्न आहेत, तुम्हाला ती लाईफ जगायची आहे स्वप्नामध्ये. आता सर्वांनी आता विचार करा, आजपासून 5 वर्षानंतर तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, तुम्ही रोज एफर्ट घातलेले आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्ट, माझी गोष्ट ऐकली, तुम्ही आपल्या मेंटरची गोष्ट ऐकली, तुम्ही बिझनेसमध्ये ग्रो केलात. इमॅजिन करा, फील करा की तुमच्याकडे आज ती प्रत्येक गोष्ट आहे जे तुम्ही आपल्या स्वप्नामध्ये आणली होती, किंवा तुम्ही विचार केला होता की मला माझं घर हवं आहे. तुमच्याकडे तुमच्या मनासारखं चांगलं मोठं घर आहे. विचार करा, त्याला फील करा. फील करा की किती मोठं चांगलं घर आहे. त्या घरामध्ये तुमची हॅपी फॅमिली, मम्मी पप्पा, मुलं बाळ, भाऊ बहीण, तुम्ही सर्वजण आहात, खुश आहात. कल्पना करा की तुमच्याकडे तुमचं मनपसंत घर आहे. भाऊ बहीण, मुलं बाळ, आई वडील सर्वजण आहेत. तुम्ही खुश आहात, ते खुश आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला हवं होतं, जे तुम्हाला इन्कम करायची होती, ते तुमच्याकडे आहे. खुश. इमॅजिन करा, तुम्हाला जी गाडी घ्यायची, तुमच्याकडे ती गाडी आहे. इमॅजिन करा, आजपासून 5 वर्षानंतर असं फील करा की तुम्ही ती आज गाडी घेतलेली आहे. तुमचं बेस्ट वर्जन तो आहे तुमच्याकडे. तुमची एकदम छान पर्सनॅलिटी आहे. तुमचा ड्रेसिंग सेन्स बदललेला आहे. तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहात. तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक आहे. जशी चमक एखाद्या सफल व्यक्तीच्या चेहऱ्यावरती असते. चमक, चेहऱ्यावरती खुशी, सर्वांचं प्रेम, खूप मोठा पैसा, आनंद. तुमच्या लाईफमध्ये त्या प्रत्येक गोष्टी आहेत जे तुम्हाला हव्या होत्या. चांगली हेल्थ, तुम्ही निरोगी तंदुरुस्त. फील करा प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आहे जे तुम्ही 5 वर्षाखाली इमॅजिन केली होती. तुम्ही खुश आहात. तुमची फॅमिली खुश आहे. तुमच्यावरती तुमचे पूर्ण परिवार प्राऊड फील करते. तुम्ही तुमचा एक बेस्ट वर्जन बनलेले आहात. सर्व लोक
तुम्हाला बोलण्यासाठी, तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी मागे लागतात. तुम्ही एक खूप मोठी अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहात. इमॅजिन करा, तुमच्याकडे त्या प्रत्येक गोष्टी आहेत जे तुम्ही कधी विचार केला होता. चांगला मोबाईल, चांगला फोन, स्वतःचं घर, चांगली कार, चांगली गाडी, चेहऱ्यावरती स्माईल, तुमचा अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, पैसा, तुमचे ड्रेसिंग सेन्स एकदम बेस्ट, एकदम कडक, एकदम छान, अट्रॅक्टिव्ह लुक तुमचा. आणि तुमच्याकडे ती प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट होत आहे जे तो कमी तुम्ही कधी विचार केला असेल. खूप ज्यादा पैसा आहे. कल्पना करा, तुमच्या हातामध्ये फोन आहे आणि जो तुम्ही अमाऊंट विचार केला होता मला इतकी इन्कम करायची म्हणून, तुम्ही तुमचा फोन पे, गुगल पे ओपन करत आहात, ओपन करत आहात. चेक बॅलन्सवर तुम्ही क्लिक करताय, चेक बॅलन्स तुम्ही क्लिक करताय. आपला पिनकोड त्या ठिकाणी तुम्ही एंटर केला. मग तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं तुमच्या अकाउंटमध्ये 1 करोड आहे. नंबर्स तुम्हाला मोजता येत नाही, इतकं मोठा अमाऊंट आहे. 2 करोड आहे, 10 करोड आहेत, 10 लाख आहेत, 1 लाख आहे. जे पण तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही त्या ठिकाणी इन्कम तुमच्या अकाउंटमध्ये आहे सध्याला. तेव्हा तुम्हाला किती पॉवरफुल फील होईल की माझ्याकडे पैसा आहे, मी खुश आहे, माझा परिवार खुश आहे, मी एक प्राऊड व्यक्ती आहे. खूप छान, खूप छान, खूप छान. जस्ट कल्पना करा, जस्ट कल्पना करा. इमॅजिन करा, आपल्या कंपनीचा खूप मोठा एक इव्हेंट आहे. कल्पना करा, पुण्यामध्ये आजपासून 5 वर्षानंतर एक खूप मोठा इव्हेंट आहे. त्या इव्हेंटला तुम्ही सर्वजण आलेले आहात आणि स्टेजवरती अँकर थांबून तुमचं नाव घेत आहे तुम्हाला अवॉर्ड देण्यासाठी. टॉप अर्नर म्हणून, टॉप परफॉर्मर म्हणून तुमचं नाव अनाउन्समेंट झालेलं आहे. विचार करा, कल्पना करा, तुमचं नाव अनाउन्समेंट झालेलं आहे, कल्पना करा. आणि तुमच्या मागे एक मोठा असा मोटिवेशनल असा बॅकग्राऊंड आवाज बनत आहे, आवाज येत आहे, गाणं लावलेलं आहे. सर्व लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. तुमच्या चेहऱ्यावरती खुशी आहे कारण तुम्ही आता स्टेजवरती जाणार आहात, तुमच्याकडे तुम्हाला एक अवॉर्ड भेटणार आहे. तुम्ही खुश आहात, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की मी काहीतरी अचिव्हमेंट केली खूप मोठी आणि मी माझ्या फॅमिलीचं आयुष्य बदललेलं आहे. आणि प्राऊडली तुम्ही हळूहळू हळूहळू तुम्ही जाताय, आपल्या स्टेजकडे जाताय. तुम्ही पायरी चढता, तुम्ही त्या ठिकाणी यू आर गोइंग ऑन द स्टेप. तुम्ही त्या ठिकाणी पायरी चढताय आणि कल्पना करता की तुमच्याकडे तुमच्या हातामध्ये तुम्ही स्टेजवर गेलात. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा एक आपल्या कंपनीचे फाउंडर, मोठे मोठे सेलिब्रिटीज तुम्हाला त्यांच्याकडून सन्मान करण्यात येत आहे. तुमच्या हातामध्ये खूप मोठा अवॉर्ड आहे. तुम्ही खुश आहात. पूर्ण कॅमेरामॅन, पूर्ण लाइटिंग, पूर्ण तुमचे फोकस करते. तुमच्यावरती पूर्ण लाईट आहे. तुमच्यावरती मागे बॅकग्राऊंडमध्ये तुमचं म्युझिक आवाज येत आहे. कल्पना करा, कल्पना करा, कल्पना करा की किती बेस्ट फिलिंग असेल. सर्वजण 200, 300, 400 लोक तुमच्या टाळ्या वाजवत आहेत. तुम्ही स्टेजवरती गेलेला आहात. खूप छान, वाव, खूप छान. जे फिलिंग इमॅजिन करा की तुमचा एक ऑरा क्रिएट झालेला आहे. तुम्ही तुमचा एक बेस्ट व्हर्जन बनलेला आहे. तुमच्याकडे पैसा आहे. तुम्ही एक टॉप लीडर आहात. तुम्ही अर्निंग करताय. यू आर द बेस्ट आणि तुमच्या चेहऱ्यावरती खुशी आहे आणि तुम्ही ते सेलिब्रेट करत आहात. जस्ट इमॅजिन, तुम्ही तुमचा बेस्ट व्हर्जन बनलेले आहात.
तुमच्याकडे राहण्यासाठी घर आहे, फिरण्यासाठी गाडी, पैसा, मित्रपरिवार, चांगली ऑपॉर्च्युनिटी, सर्व काही आहे. जस्ट इमॅजिन करा, इमॅजिन करा, इमॅजिन करा. आणि हे तुम्ही पूर्ण अचीव केलेलं आहे. 5 वर्ष मेहनत करून, तगडी मेहनत करून तुम्ही तुमचे पूर्ण स्वप्न पूर्ण केलेले आहेत. तुमच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नाही. तुमच्याकडे अबंडन्स आहे, तुमचं परिवार खुश आहे. तुमच्यामुळे तुम्ही खुश आहात, पण तुमच्यासोबत तुमचे मित्र, परिवार, पूर्ण फॅमिली, तुमच्यामध्ये तुम्ही सर्वात मोठे एक सक्सेसफुल व्यक्ती आहेत, ज्यांना मान मर्यादा भेटते, ज्यांनी शब्दाला व्हॅल्यू भेटते. प्रत्येक व्यक्ती तुमच्या ठिकाणी ठेवून तर बघतो. जस्ट इमॅजिन करा, कसली भारी लाईफ आहे. आता सर्वांनी एक मोठा श्वास, खूप मोठा श्वास पोटापर्यंत, खूप मोठा श्वास पोटापर्यंत, श्वास बाहेर, 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 हळूप्रमाणे श्वास बाहेर. आणि सर्वांनी आपल्या आता हळूच डोळे उघडणार. ओपन युअर आईज गेस, ओपन युअर आईज. तुमची लाईफ तुम्हाला कशी वाटली आफ्टर 5 इयर्स? तुम्ही मेहनत केलात, तुम्ही माझी गोष्ट ऐकली, तुम्ही मॅमची गोष्ट ऐकली, तुम्ही प्रॉपरली गोष्टी फॉलो केला, अँड नाव यू आर ऑन द टॉप. तुम्हाला कसं वाटेल तेव्हा? मग तुम्हाला ती गोष्ट अचीव करायची आहे की तुम्हाला नॉर्मल लाईफ घ्यायची आहे? खुशी वाटली, आनंद आला, बरोबर बेस्ट वाटलं. आणि आपल्याकडे पूर्णपणे जास्त वेळ नाही, तुम्हाला मी पूर्ण डीपली घेऊन गेलो नाही, पण हे तुम्हाला फक्त मी रिअलाइज करून दाखवलं. किती लोकांना मनापासून चांगलं वाटलं? नॉट ओनली फॉर कमेंट, फक्त कमेंटसाठी नाही तर तुम्ही मला सांगा, सर येस मला मनापासून चांगलं वाटलं. मग तुम्हाला ही लाईफ नको आहे का? तुम्हाला ही लाईफ नको आहे का? आहे ना? आहे ना? तुमच्याकडे आज 5 वर्ष आहेत. असं नको व्हायला की तुम्ही हे 5 वर्ष वाया घातले. मग जेव्हा तुम्ही गेला त्या ठिकाणी, तुमचे मित्र, तुमचे टीममेट ग्रो केले, मग तुम्हाला त्या ठिकाणी वाटलं की सर मी पण काम केलं असं बरं झालं असतं. असं अजिबात व्हायला नाही पाहिजे. यू हॅव युअर 5 इयर्स गाईज. कल्पना करा, तुम्ही आज काम नाही केलं, तुम्ही एफर्ट नाही केलं, तुम्ही किंवा आपण यामध्ये मेहनत नाही केली, तर 5 वर्षामध्ये तुमची कंडिशन काय असेल? तेच असेल ना जे आज आहे, किंवा यापेक्षाही वाईट होऊ शकते. बरोबर ना? टाईप करा सर्वांनी मला. टाईप करा ह्यावेळेस, टाईप करा यस यस, टाईप करा यस. झोपू नका कृपया. झालं, विदिन जस्ट 10 मिनिट्स आपण सेशन या ठिकाणी संपवणार आहोत. ही लाईफ सर्वांना हवी आहे ना? मग यासाठी आपल्याला मेहनत पण तेवढीच लागेल गाईज. आपण डेली याच एका गोलसाठी काम करणार आहोत. डेली उठलं जेव्हा आपण वाटलं ना की मला काम करायचं करायचं, हेच गोष्ट तुम्ही घ्यायची. जेव्हा मोठी तुम्हाला डिमोटिवेशन यायला, मग तेव्हा तुम्हाला ही गोष्ट आठवण करायची की हा सगळ्या मला सांगितलं होतं की इमॅजिन करायचं आहे मला म्हणून. आणि ज्या लोकांनाही या लेवलला जायचं त्या लोकांनी इमॅजिन करा, डेली झोपण्याच्या अगोदर 2 मिनिट, 5 मिनिट ह्याची कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा, ते फील करा आणि झोपी जावा. आणि डेफिनेटली मार्क माय वर्ड, नेक्स्ट इव्हेंटला पण तुम्हाला येण्यासाठी मार्ग खुलतील. तुम्ही सर्व लोकांनी भेटणार पण त्या ठिकाणी, तुमचं नेटवर्क क्रिएट होईल. ठीक आहे? डन.
समजलं? यस, खूप छान, खूप छान. लक्षात ठेवा, तुमची लाईफ, माझी लाईफ एक मोठ्या डिसिजनमुळे किंवा निर्णयामुळे बदलत नाही. आपण घेतलेले रोजचे छोटे छोटे ऍक्शन्स हे खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करतात. लक्षात ठेवा, गोल तुम्हाला दिशा देतं, माइंडसेट तुम्हाला ताकद देते आणि महत्वाचं म्हणजेच ऍक्शन तुम्हाला त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी हिंमत देतं. लक्षात ठेवा, आज तुम्ही जे आहात, तुम्ही काल घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही आज या ठिकाणी आहात. तुम्ही काल एनरोल केलं, तुम्ही आज ठिकाणी आहात, बरोबर? एक्झाम्पल आहे. तुम्ही आज जे करणार त्यावर तुमचं पुढचं फ्युचर डिपेंड आहे. आता याला बनवायचं आहे की बिघडायचं आहे तुमच्यावर डिपेंड करतं. समजलं? आतापासून सर्वांना आज मी एक टास्क देणार आहे. हे टास्क कंपल्सरी करायला पाहिजे, नंतर कृपया करून तुम्ही उद्याच्या सेशनमध्ये अजिबात येऊच नका. सॉरी टू से, बट हे ट्रू आहे. कारण जोपर्यंत तुम्ही हे टास्क कम्प्लीट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काम का करायचं माहिती राहणार आहे तुम्हाला. आज काय पण करा, सर्वांनी कमीत कमी हे तुम्ही लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या प्लीज. नोट इट डाऊन गाईज. मी ग्रुपमध्ये पण शेअर करेन, पण तुम्ही लिहून घ्या आणि पर्सनली मला शेअर करा, तुमच्या मेंटॉरला शेअर करा. तुमचा कमीत कमी 90 डेजचा गोल, तुम्हाला किती कमवायचं, तुम्हाला 1 लाख कमवायचं, तुम्हाला 30,000 कमवायचं, तुम्हाला 50,000 कमवायचे, जे पण असेल ते. माझं पुढील 90 दिवसाचं गोल असं लिहून घ्या. पहिला पहिला गोल टास्क, माझं पहिलं 90 दिवसाचं गोल, माझं पहिलं 90 दिवसाचं गोल. दुसरी गोष्ट, मी हा गोल का पूर्ण करणार, याच्या मागे काय रिझन आहे. रिझन, मला हा गोल का पूर्ण करायचा आहे, रिझन रिझन. समजा जर मला 1 लाख रुपये कमवायचा आहे, तर मला 1 लाख रुपये का कमवायचे, हे पैसे कुठे जातील, त्या प्रकारे लिहिलं सर्वांनी. आणि यासाठी तुम्ही आपलं एफर्ट देणार, आपण ऍक्शन्स घेणार. आपण डेली यासाठी तुम्ही कोणते कोणते ऍक्शन्स घेणार हे तुम्हाला उद्या सांगेन मी. ओके, पण सुरुवातीला तुम्ही या काय करायचं, आज कमीत कमी हे 2 टास्क पूर्ण करा. ऍटलिस्ट 90 दिवस मी माझ्या गोलवरती काम करणार आणि ते गोल मी का पूर्ण करणार. तर मला सांगा, सर्व लोक या ठिकाणी मला लिहून शेअर करतील मला, किंवा पर्सनली मॅमला किंवा मला शेअर करतील, किती लोक करतील. हे बघा, मी तुमचंच आहे, तुम्ही सर्वजण आपलेच आहेत. असं नाही की माझं गोल हे आहे, सर काय विचार करतील किंवा मॅम काय विचार, नाही. आपण सर्वजण एका गोलवरती काम करत आहोत. सो यू गायज हॅव टू अंडरस्टँड की तुम्ही आपल्या मेंटर सोबत कनेक्टेड राहा. मी माझ्या मेंटर सोबत अगोदर जास्त कनेक्टेड नव्हतं, पण मला रिझल्ट नाही यायचे अगोदर जास्ती करून. पण जेव्हा आता त्यांच्याकडे मी डेली माझे ट्रॅकिंग शेअर करतो की मॅम मी हे केलं, मी ते केलं, मला रिझल्ट भेटत आहेत. ठीक आहे, तर तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टी करा. शेवटला मला सांगा, सुरुवात केल्यानंतर काय काय करायचं की तुला काय माहिती नाही. म्हणजे समजा आपण आता आपली आयडी तयार झाली, कोणत्या कोणत्या स्टेप घेतल्या पाहिजे तुला माहिती नाही. म्हणजे समजा केवायसी करणं किंवा प्रोफाईल सेट करणं किंवा डॉक्युमेंटेशन करणं, किती लोकांनी केलेलं आहे आतापर्यंत. लॉग इन केला तुम्ही, त्यामध्ये आपली प्रोफाईल सेट केली, केवायसी केली, डॉक्युमेंट ऍड केलं, किती लोकांनी केलेलं आहे, किती लोकांनी लर्निंग चालू केलेली आहे. जर तुम्ही इफ इन केस केले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मी हेल्प करू शकतो. तुम्हाला मी शो करू शकतो किती लोकांनी केलंय. शो करू गरजेचं आहे का?
केलंय ना? डन डन, मग काही गरजेचं नाही. ओके, ठीक आहे. ओके गाईज, सो नाव का नाही केलं तुम्ही? ज्या लोकांनी नाही केलं त्या लोकांनी काय केलं, का नाही केलं? मला सांगा लास्ट एक वेळेस, तुम्हा सर्वांना तुमचा गोल क्लिअर झाला की मला काम का करायचं आहे म्हणून? आज तुम्ही त्यावरती काम करणार, तुम्ही ते आज लिहून काढणार. लक्षात ठेवा, जो व्यक्ती इन्स्टंट ऍक्शन घेतो, स्पीडने काम करतो, त्याला रिझल्ट लवकर येतात. सरनं सांगितलं, मॅमनं सांगितलं, ऐकून घेतलं, सोडलं नाही. ठीक आहे, चला, डन. थँक्यू सो मच एव्हरीवन. आज तुम्हाला जितकं महत्वाचं तुम्हाला तेवढं सांगितलं मी. उद्यापासून आपण प्रॉपरली प्रोफाईल बिल्डिंग आणि फॉलोअप, क्लोजिंग्स यावरती काम करणार आहोत. ठीक आहे, सर्वांनी आपल्या ग्रुपमध्ये नक्की फीडबॅक शेअर करा की सेशन कसं वाटलं.